तर नमस्कार म्हणजे 2-3 दिवस झाले माझी तब्येत एवढी खराब झाली ना आज तर विचारायचं काम नाही. आज तर खूप बेकार असे अंगच दुखायला लागले, सर्दी डोकं आणि डोळ्यातून नुसतं पाणी. म्हणलं आता चल दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. काढली गाडी मग म्हणलं चला आता पहिल्यांदा गॅस भरावत, कारण की लांब जायचं आहे. पहिल्यांदा गॅस भरवत पूर्ण म्हणलो टाकी फुल करून घ्यावं. किती रुपयाचा बसतोय बघूत आता गाडीमध्ये गॅस. तर आपल्याला जायचं आहे कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर जायचं आहे. त्यामुळं आता म्हणलो गाडी फुल करायला लागेल गॅसनी. तर फायनली 250 रुपयाचा गॅस बसला आहे. उशाचं पण आवरून झालं, बाळाचं पण आवरलं आहे. आता आम्ही निघालो डायरेक्ट वाघोलीला. तर जाता जाता शेरूची शाळा सुटणार होती 5:30ला. मग 5 वाजता तिला पिकअप करायला आलो शाळेमध्ये मी गेलो पहिल्यांदा मॅडमला अर्ज दिला, कारण की मुलांना तसं सोडत नाही शाळेमधून. मग शेरूला पिकअप केलं लगेच आणि गाडीमध्येच तिचे कपडे ते चेंज करून टाकले लगेच. तर जाता जाता 5 वाजून गेले ते आणि पुण्यामध्ये एवढी ट्रॉफिक सुरू झाली खूप भयानक. कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला ट्रॉफिकमुळं. आणि बघा आता आम्ही बरंच लांब आलो आता, कासरवाडीच्या आसपास आलो होतो आम्ही आता. म्हणलं आता ह्या साईडला थोडी वन वे रस्ता आहे आम्हाला, त्यामुळे थोडी ट्रॉफिक नसतं त्यामुळे. तर आता चला म्हटलं जाता जाता पुन्हा जाताना एक पालखी लागली. ती पालखी चालली होती शिर्डी साईबाबाला. तिचं दर्शन केलं आणि आम्ही तसंच निघालो पुढं आता. आता वाहतुकीचा एरिया सुरू झाला आहे. म्हणलं तोंडाला बांधून घ्यावं, कारण की दुराला भरपूर रोडला आहे इकडं. आता म्हणलं अजून आजारी होईल म्हणलं काहीतरी, तोंडाला बांधायचे लगेच निघायचं आता. तर फायनली आम्ही आलो तर आम्ही हॉस्पिटलमध्ये आमच्या काकाच्या. आम्ही त्यांना दादा म्हणतो. तर हे यांचं हॉस्पिटल वाघोलीमध्ये असतं, वाघेश्वरी हॉस्पिटल यांचं. काय आजार असले की मी इकडेच येतो दरवेळेस. चला म्हणलं आता पटकन जावात, चेकअप ते करत. गर्दी नव्हती लई. बसलो थोडं, त्यांचा फोन चालू होता, बोलत होते फोनवरती. चला चेकअप ते झाले आता. आता गोळ्या घ्यायच्यात. गोळ्या पण आता तिघांच्या पण गोळ्यात, माझ्या उषाच्या आणि बाळांच्या पण तिघांच्या गोळ्या घेतल्या लगेच सोबतच. तर आता गोळ्या ते घेतल्यात. आता निघायचं इथून आता खूप उशीर झाला आहे आता. तर जाता जाता उषा म्हणली चला म्हणली बहिणीकडे जाऊन येऊत. म्हणतो आता बहिणीकडे जायचं म्हणते की पुन्हा ट्रॉफिक. चला म्हणतो पटकन जावात आणि तिथेच निघत तिथून वापस, कारण सकाळी पण कामाला जायचं लगेच. तर फायनली आलो तर आता आम्ही घरी. इथं ही आपली जागा. जागेमध्ये काय काय तुम्हाला दाखवतोच मी. आता अंधार झाला यायला, दवाखान्यात गेलो. हे बघा पपई झाड कसे आल्यात आपल्या पपया. खूप अंधार पडली तरी बघू काय काय अजून. लसूण केलंय, हे जांबाचं झाड. लसूण भरपूर केलं वाटतं. लसूण इकडं कांद्याची पात, इकडं पपई आलं का. अरे ह्या झाडाला नाही आलं वाटतं वेळेस. ह्या झाडाला लय आलं गेल्या वेळेस. ह्या झाडाला कमी आलं वाटतं. हे आपलं सफरचंद झाड पलीकडे. हे आपलं छोटासा बगीचा आहे. हे बेलाचं झाड, हे मोगरा, आंबा, शेवगा शेंगा आहेत का. शेंगा दिसायला शेवगाला फुलं आलेत आता शिक येते. शेंगा आता काही दिवसात. ही वांगी, ही पूर्ण कांद्याचे पाते, ही सॉरी लसूण, हा शेवगा आलेत का. शेवग्याला एक आहे इथं आहेत वाटतं. शेंगा आले नाहीत वाटतं. तर पपई आहेत वाटतं. एक दोन पपई आलं वाटतं काढायला चांगलं. बघूच आता झाडं. तर मित्रांनो कसा वाटला बघा आपला गरीब माणसाची जागा ही वाघोलीमध्ये. मी बघा ह्या साईडला पण बघा आता इकडं घर आहे. ह्या साईडला पण घर झालं आहे. इकडं बांधकाम चाललं आहे. हे बघा कन्स्ट्रक्शनचं. ह्या साईडला इकडं पण बांधकाम चाललं आहे. हे आमच्या साडूचं घर.
आणि आपल्या साडूच्या घराच्या बाजूला आपली जागा. हा रस्ता, हे पूर्ण घर, हे आता आपली गाडी. चला घरी जाऊ लवकर, वापस पण जायचंय. आणायची तिला निवार. आपण रोज असतो त्यांना बसू दे ना, पुन्हा बाजूला बसू. तर आज होता गुरुवार, ह्यांना उशिरा आणि मेहुणीला पण उपास होता. मग काय भाजीला आणलं बाहेरून जरा पार्सल, घरी पण केलं तर भाजीन ते. चला म्हणलं पटकन जेवण करावं, कारण की आता 10:30 वाजलेत आणि निघायचं लगेच, कारण की उद्या जरा फर्स्ट शिपला जायचं आहे. त्यामुळे पटकन जेवण करायचं आणि निघायचं लगेच. हॅलो चला चला चला. गप गा जरा. सकाळी सकाळ सकाळी गार वाटत. बंटी चालली. बायको चल लवकर. थांब येते ते, थांब थांब. इकडं त्याला इकडं समोर जमा अरे जर्किंग घाल का शरू आधी. घालते शिरू घाल जर बाबू. टोपी आणलीस का? आता कुरकुरे लावून नाही झालं. रस्त्याने खायचं येडी काय जाऊ. चल शुभम. लावून घ्यायची ना ती दम्मानी जाऊ दे. हा हा. जाता जाता मी फोन लावला, आला राव लगेच भेटायला. काढताय त्याला काय गार एवढ्या उशिरा थांबत असते तो. झोपलंय काय? पिल्लो सरायवर या ना का तिकडे. एवढ्या उशिरा नाही का असते तो. अरे सकाळी निघायचं होतं, मुलं पहाटे पहाटे लय गार लागेल पुन्हा. कायला गेलते इकडं दवाखान्यात गेलतो. इथं काय नाही आता. आता रविवारी. आता रविवारी. चला आता पटकन निघायला लागेल ना, तर खूप उशीर होऊन जाईल आता. इथं काय बाय.